जेव्हा जेव्हा धनप्राप्तीची चर्चा होते तेव्हा देवी लक्ष्मीसोबत कुबेराचे नावही घेतले जाते. धनत्रयोदशीला भगवान कुबेराची पूजा करताना अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की रावणाचा सावत्र भाऊ कुबेर याला संपत्तीचा देव का बनवण्यात आला. खरे तर त्याची कथा त्याच्या मागील आयुष्याशी संबंधित आहे. कुबेर संपत्तीचा देव कसा झाला हे जाणून घेऊया आपल्या आजच्या कथेत. कुबेर संपत्तीचा देव अलकापुरीत राज्य करणारा यक्षांचा राजा आहे. हे अलकापुरी कैलास पर्वताजवळ आहे. कुबेरच्या मागील जन्माची कथा आधी आपण आज बघूयात. कुबेर एक चोर होता आणि मंदिरातून दानपेट्या आणि इतर मौल्यवान वस्तू चोरत असे. त्याने एकदा शिव मंदिरात चोरी करण्यासाठी प्रवेश केला आणि वस्तू शोधण्यासाठी एक दिवा लावला. खरं तर तो दिवा वाऱ्यानं विझत होता, म्हणून पुन्हा पुन्हा दिवा विझूनही त्याने हार न मानता तो पुन्हा पुन्हा तो दिवा पेटवत राहिला. हे पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले आणि मागच्या जन्मी चोर असलेल्या कुबेरला म्हणाले, तू पैशाअभावी चोरी करतोस, पण तरीही तू माझ्या भक्तीचा दिवा तेवत ठेवलास, त्यामुळे तुझी पैशाची उणीव पूर्णपणे दूर होईल. तेव्हा भगवान शिवाचे म्हणणे ऐकून कुबेर निष्पापपणे म्हणाले, तू तर देव आहेस ना, तू माझी असहाय्यता समजू शकत नाहीस. एवढ्या पैशाने माझे काही उपयोग होणार नाही. जीवन जगायला खूप कठीण आहे. कुबेरांचे बोलणे ऐकून भगवान भोलेनाथ प्रसन्न झाला आणि कुबेरांना पुढील जन्मात धनाचा देव होण्याचा आशीर्वाद दिला. पुढील जन्मात कुबेरांनी माता लक्ष्मी, ब्रह्मा आणि शिवशंकर यांची कठीण तपश्चर्या केली. कुबेरांच्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन लक्ष्मीजींनी त्यांना अपार संपत्ती दिली आणि लक्ष्मीजींच्या विनंतीवरून ब्रह्माजींनी हा खजिना त्यांच्याकडे सोपवला आणि त्यांच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर दिली. तर शिवशंकरांनी त्यांना पूर्वजन्मात धनाची कमतरता भासू नये म्हणून वरदान दिले होते. अशा प्रकारे देवी देवतांच्या कृपेनं कुबेर धनाची देवता बनले. संपत्तीचा देव कुबेर हा शिवाचा द्वारपाल देखील मानला जातो. कुबेराचा विवाह सूर्याची कन्या भद्रा हिच्याशी झाला होता. कुबेरांना नलकुबेर आणि मणिग्रीव असे 2 पुत्र होते. कुबेर यांना मीनाक्षी नावाची मुलगी देखील होती. अनेक पौराणिक कथांमध्ये नलकुबेरनं अप्सरे रंभाशी लग्न देखील केले. कुबेर हा यक्षांचा राजा होता आणि तो त्याच्या समृद्धी आणि संपत्तीसाठी ओळखला जातो. असे म्हटले जाते की कुबेर मंदिरांमध्ये पुरलेल्या खजिन्यांचे रक्षण करत असतात. जेव्हा केव्हा कुठेतरी पुरातन खजिना गाडलेला आढळतो तेव्हा कुबेराचे साथीदार सापांच्या रूपात खजिन्याचे रक्षण करतात. त्यांना आपण सगळे भुजंग म्हणतो. कुबेराचे स्वतंत्र मंदिर पाहण्यासाठी उत्तराखंड, मध्य प्रदेश, बडोदा येथे आपल्याला जायला हवे. महाराष्ट्रात औरंगाबाद आणि नाशिक या ठिकाणी कुबेराचे मंदिर आहे. कुबेराची मूर्ती किंवा फोटो पाहिला तर तुम्हाला दिसेल. गोरा रंग, किरीट, मुकुट धारण केलेला, विशाल उदर, पिवळी वस्त्रे आणि दागदागिने यांनी सजलेली अशी ही मूर्ती असते. सोने हे सर्वश्रेष्ठ धन मानले गेल्यानं कुबेराचे वस्त्र पिवळे आहे. त्याच्या हातात रत्न, पात्र आणि मुंगुसाच्या आकाराची थैली, तिला नकुली असे म्हणतात. कुबेराचे वर्णन पांढरे आहे. त्याचे शरीर दुबळे आहे. त्याला 8 दात आणि 3 पाय आहेत. त्याच्याकडे एक गदा आहे. वैश्रावणीने कुबेर आपल्या 70 योजनेच्या विस्तृत संमेलनात बसल्याचेही वर्णन केले आहे. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ आहे, त्यामुळे त्याला राक्षसी स्वरूपाचे देखील मानले जाते. परंतु पौराणिक मान्यतेनुसार कोणताही जीव त्याच्या कर्माच्या आधारे ओळखला जातो, म्हणून धनकुबेर हे केवळ दैवी स्वरूपाचेच मानले जाते. कुबेराची मूर्ती किंवा कुबेर यंत्राची स्थापना उत्तर दिशेला करतात. जो शुद्ध आणि संयमित राहतो त्याला धनपती कुबेर प्रसन्न होऊन धनासह सर्व गोष्टी प्रदान करतो. कुबेराची मूर्ती म्हणजे मांगल्य, भरभराट, ऐश्वर्य यांचं प्रतीक आहे. याच प्रतीकांमधून आपल्यास हाच बोध घ्यायचा आहे की कोणतंही काम आपण श्रद्धेनं, निष्ठेनं, प्रामाणिकपणे करायचं आहे. तुम्ही चांगल्या मार्गाने धन कमावले तर ते तुमच्याकडे टिकून राहते आणि त्याची भरभराट होते.
धनत्रयोदशीला लक्ष्मीजींच्या पूजेबरोबरच कुबेरजींचीही पूजा करण्याची म्हणूनच परंपरा आहे. आता आपण देवी लक्ष्मीची पारंपरिक कथा पाहू. एकदा लक्ष्मी देवी भगवान विष्णूंसोबत फिरत होत्या. एका ठिकाणी देवाने लक्ष्मीजींना सांगितले की मी परत येईपर्यंत तू इथेच राहा. परंतु माता लक्ष्मीचे मन व्याकुळ झाले आणि त्याही भगवान विष्णूंच्या मागे दक्षिणेकडे जाऊ लागल्या. पुढे गेल्यावर मोहरीची खूप शेते आली. शेतात बहरलेली मोहरीची फुले फारच सुंदर दिसत होती. देवी लक्ष्मीने एक फूल तोडून स्वतःला सजवले आणि पुढे जाऊन जेव्हा त्या उसाच्या शेतात पोहोचल्या तेव्हा त्यांनी उसाच्या रसाळा आणि गोड रसाचा आस्वाद घेतला. तेव्हाच भगवान विष्णू तिथे आले आणि माता लक्ष्मीवर खूप रागवले. शेतकन्येच्या शेतातून चोरी केल्याचे विष्णूंनी देवीला म्हटले आणि आता देवीला 12 वर्ष शेतकन्याची सेवा करावी लागणार आहे असे सांगितले. त्यानंतर देवी लक्ष्मी गरीब शेतकन्याच्या घरी पोहोचल्या आणि तिथे राहू लागल्या. एके दिवशी देवी लक्ष्मीने शेतकऱ्याच्या पत्नीला महालक्ष्मी मूर्तीची पूजा करण्यास सांगितले. शेतकऱ्याच्या पत्नीनेही तेच केले. असे करताच त्यांचे घर ऐश्वर्याने भरू लागले आणि जीवन सुखी झाले. 12 वर्ष झाली. जेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला परत घेण्यासाठी आले तेव्हा शेतकऱ्यानं त्यांना देवीला नेण्यास नकार दिला. मग देव म्हणाले की देवी लक्ष्मी कुठेही जास्त काळ राहत नाही. शापामुळे ती 12 वर्ष इथे राहिली होती. पण त्या शेतकऱ्याला देवी लक्ष्मी परत जावी अशी अजिबात इच्छा नव्हती. हे ऐकून माता लक्ष्मी यांना म्हणाल्या की जर तुम्हाला मला थांबवायचे असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी घराची पूर्ण साफसफाई करा. रात्री तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी पूजा करून तांब्याच्या कलशात नाणी भरून ठेवा. म्हणजे मी सदैव तुमच्या जवळच राहील. धनतेरसची आणखी एक कथा आहे यम देवाची. तीही आपण आज बघू. खरं तर या दिवशी आपण यमदीप दान केले तर आपल्या जवळच्या व्यक्तीवरील मृत्यूचे संकट दूर होते असे म्हणतात. एकेकाळी हेम नावाचा राजा होता. त्याला मुलगा झाला. मुलाची कुंडली तयार केली तेव्हा ज्योतिषांनी सांगितले की तुमच्या मुलाचा मृत्यू लग्नानंतर बरोबर 4 दिवसांनी होणार आहे. हे ऐकून राजाला खूप वाईट वाटले आणि त्याने राजपुत्राला अशा ठिकाणी पाठवले जिथे त्याला एकही मुलगी दिसणारच नाही, म्हणजे त्याचं लग्नच होणार नाही. पण एकदा एक राजकन्या तिथून निघाली जिथे राजपुत्र होता. दोघेही एकमेकांना पाहून मोहित झाले आणि त्यांनी गंधर्व विवाह देखील केला. पण लग्नानंतर नेमके तेच झाले आणि 4 दिवसांनी यमदूत त्या राजपुत्राचा जीव घ्यायला आला. जेव्हा यमदूत राजपुत्राला घेऊन जात होते तेव्हा त्याच्या पत्नीनं खूप जास्त आक्रोश केला. पण यमदूतांना त्यांचे काम करावेच लागले. नवविवाहित वधूचा आक्रोश ऐकून यमदूतांनी यमराजांना विनंती केली, हे यमराज, अकाली मृत्यूपासून मनुष्याची सुटका होऊ शकेल असा कोणताही एक उपाय सांगा. यमदेवता म्हणाले, हे दूत, अकाली मृत्यू हे कर्माचे फळ आहे. त्यापासून मुक्त होण्याचा आज एक सोपा उपाय सांगत आहे. अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीच्या रात्री माझ्या नावाने पूजा करून दक्षिण दिशेला दीप अर्पण करणाऱ्याला व त्याच्या कुटुंबियांना अकाली मृत्यूची भीती नसणार. यामुळे लोक या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवे लावतात आणि मृत्यूला आपल्यापासून दूर लोटतात. आपल्या जवळच्यांचे मृत्यूचे संकट दूर होते. एक पत्नी आपल्या नवऱ्यासाठी, एक आई आपल्या मुलांसाठी किंवा कोणतीही व्यक्ती आपल्या कोणत्याही रक्ताच्या नात्यासाठी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी यमदेवाकडे प्रार्थना करून हा दिवा लावू शकते. आज मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी धनतेरस साजरी होणार आहे. धनत्रयोदशीला आज आपण काय खरेदी करावे हेच आपण आता पुढे बघूयात. या दिवशी सोन्या चांदीचे दागिने आणि नवीन भांडी खरेदी करण्याची परंपरा चालत आलेली आहे. परंतु आता सोने चांदीचे भाव इतके वाढले आहेत की कुणाला सोनं खरेदी करणं शक्य आहे तर कुणाकुणाला नाही. पण या दिवशी सोन्यासारखाच मान अजूनही काही वस्तूंना आहे ज्या खरेदी आपण करू शकतो आणि आपली भरभराटही सोन्यासारखीच होते. चला, धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी धनाची देवता कुबेरासह धनाची देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते.
धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर घरात नवीन झाडू आणल्यास देवी लक्ष्मी खूप जास्त प्रसन्न होते आणि वर्षभर संपत्ती आणि समृद्धी वाढवण्याचा आशीर्वाद ती आपल्याला देते. विड्याची पाने देवी लक्ष्मीला विशेष प्रिय आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी 5 विड्याची पाने नक्कीच खरेदी करायला विसरू नका. ही पाने घेऊन ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि दिवाळीचा सण संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही पाने पाण्यात वाहून द्या. मात्र ही पाने कचऱ्यात टाकू नका. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या घरी बत्ताशे आणणे खूपच आवश्यक आहे. लक्षात ठेवा की तुम्ही नेहमीच नवीन बत्ताशेच आणावेत. जुने बत्ताशे पूजेत ठेवू नये आणि कुणाला देऊही नये. धनत्रयोदशीला घरात नवीन बत्ताशे आणल्यानं वर्षभर घरात धन आणि धान्याची कमतरता कधीच भासत नाही. या दिवशी आपण धने खरेदी करा आणि देवी लक्ष्मीला ते धने अर्पण करा. हे धने आपल्या धनस्थानावर ही ठेवा. लाल कापडात बांधून ठेवणंही चांगलं असतं. असं केल्यानं आपल्या सर्वांनाच देवी लक्ष्मीची कृपा सदैव प्राप्त होईल. धने हे समृद्धीचे प्रतीकही मानले जाते. मात्र लक्षात ठेवा, हे धने जेवणात कधीच वापरू नये. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे धने दिवाळीनंतर गाईला खाऊ घालू शकता किंवा तेही पाण्यात टाकू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक जण रोजच्याच वापरातील नवीन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घरात आणतात. नवीन वस्तू खरेदी करणं चांगलं असतं. कोणी नवीन फ्लॅट खरेदी करतं, कोणी गाडी घेतं. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात या दिवशी केली तर चांगलेच असते असे म्हणायला हरकत नाही. या दिवशी रांगोळी, फुले आणि दिव्यांनी घरे स्वच्छ करणे आणि सजवले जाते. कपडे, दागिने किंवा भांडी यांसारख्या नवीन वस्तूंची खरेदी करणं शुभ असते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनत्रयोदशी हिंदू धर्मानुसार हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी यमदीपही लावला जातो. यमदीप दानाच्या मुहूर्तावर घराच्या दक्षिण बाजूस दिवा लावणे शुभ मानले जाते. पुराणांतील मान्यतांनुसार दक्षिण ही यमाची बाजू म्हणजेच यम ज्या बाजूने येतो अशी ओळखली जाते. यमदीप दानाच्या निमित्ताने दक्षिणेकडे दीप प्रज्वलित केल्यास यम प्रसन्न होऊन आल्या पावली मागे निघून जातो अशी यामागची मान्यता आहे. प्रदोष काळ म्हणजेच संध्याकाळी यमदेवाला दीप आणि नैवेद्य समर्पित केल्यास अकाल मृत्यूचे भय राहत नाही. यमदीपदान प्रदोष काळी म्हणजेच संध्याकाळीच करावे. तसेच दिवाळीच्या उत्साहातील धनत्रयोदशीच्या दिवशी देवतांचे वैद्य धन्वंतरीचे पूजन केले जाते. कुटुंबातील मित्र परिवारातील सर्वांच्याच आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी कणकेचा दिवा करून त्याची ज्योत दक्षिण दिशेस होईल या पद्धतीने तो दिवा ठेवून मृत्युनापाश दंडभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजः प्रियताम मम हा मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करावा. ही कथा व माहिती तुम्हाला आवडली असल्यास नेहमीच आपल्यावर देवाचा आशीर्वाद राहण्यासाठी या कथेस लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये नक्की जय लक्ष्मी माता व कुबेर देवता लिहायलाही विसरू नका. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.